रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 197 पासून. माऊली म्हणतात, पार्था, ज्याच्या मनात वाकडेपणाची गोष्टही नसते, शत्रू आणि मित्र दोघांनाही तो सारखेच मानतो. अर्जुना, आपल्या घरच्या लोकांना उजेड पाडावा आणि बाहेरच्या लोकांना अंधार पाडावा असं दिवा जाणत नाही. जो आपल्याला तोडण्याकरता घाव घालतो आणि जो कोणीतरी पाणी घालून वाढवतो, त्या दोघांनाही सारखीच सावली करणं हे झाडाचं जसं काम असतं. ऊस हा पाणी घालून वाढवणाऱ्याला सुद्धा आणि चरकात घालून रस काढणाऱ्याला दोघांनाही तो सारखाच गोड लागतो. त्याप्रमाणे अर्जुना, शत्रू मित्र भाव हा ज्याच्या मनातच नसतो, जो मान अपमान याच्या ठिकाणी समबुद्धी ठेवतो, आकाश ज्याप्रमाणे तीनही ऋतूंमध्ये सारखेच राहते, त्याप्रमाणे थंडी उन्हाळा दोघांचंही सारखेच मानतो. अर्जुना, मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण उत्तर दोन्ही दिशांकडील वाऱ्यात सारखाच वाहतो, त्याप्रमाणे सुख दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाची समता ढळू देत नाही, सर्व जगाला पाणी सारखेच सेव्य आहे, त्याप्रमाणे ज्याची तिन्ही लोक इच्छा करतात, जो अंतर्बाह्य होणाऱ्या विषयांचे संबंध किंवा पुढे होणारे संबंध सोडून देतो व एकांतात राहून मन आपल्या मनावरच स्थिर करून सुख मानतो, जो दुसऱ्याने आपली निंदा केली तरीही राग मानत नाही, स्तुती केली तरीही आपल्यास धन्य मानत नाही, ज्याप्रमाणे आकाश सर्वव्यापक असून कशाचाही त्याला संसर्ग होत नाही, ज्याप्रमाणे निंदा आणि स्तुती दोन्ही सारखीच गणना करून प्रपंचात व वनात आपली वृत्ती सारखीच ठेवतो, खरे खोटे भाषण मुखातून निघाले किंवा संकल्पवृत्ती नसली तरी सुद्धा ज्याचे मौन मोडत नाही, ब्रह्मस्थितीचा उपभोग घेण्यापासून जो कधीही दूर होत नाही, ज्याप्रमाणे पाऊस पडला न पडला तरी समुद्र आटत नाही, आपल्या इच्छेप्रमाणे जरी गोष्टी घडल्या तरी देखील तो संतोष मानत नाही, इच्छेविरुद्ध जरी घडल्या तरीही त्याला राग येत नाही, ज्याप्रमाणे वायूचे राहणे एका ठिकाणी नसते, त्याप्रमाणे जो कोठेच आश्रय करून राहत नाही, ज्याप्रमाणे वायू सर्व आकाशभर नित्य राहतो, त्याप्रमाणे सर्व जग हे त्याचे विश्रांती स्थानच आहे. हे विश्व माझे घर आहे अशी पक्की समजूत त्याची झाली आहे. किंबहुना स्थावर जंगम विश्वच जो बनला आहे. आणि अर्जुना, असा पूर्णत्वास पोहोचला असूनही ज्याची माझ्या भजनाविषयी पूर्ण इच्छा आहे, त्याला मी आपल्या मस्तकावर मुकुटाप्रमाणे धारण करू. जो उत्तम पुरुष आहे त्याला मस्तक लविणे यात काही नवल नाही, परंतु तिन्ही लोक ज्याच्या पायाचे तीर्थ घेऊन आपल्यास धन्य मानतात, असा जो मी त्याला मस्तकावर धारण करतो, तर ज्याची माझ्या ठिकाणी पूर्ण श्रद्धा आहे त्याचा आदर सत्कार कसा करावा हे स्त्री शंकर गुरु होतील तरच समजणारे आहे. परंतु ही गोष्ट राहू दे, श्री शंकराचे वर्णन करू गेले म्हणजे खरोखर आपली स्तुती केल्याप्रमाणे होईल. श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हा दृष्टांत या ठिकाणी बरोबर नाही, तर अशा माझ्या भक्तांना मी आपल्या मस्तकावर धारण करतो. तो चौथी पुरुषार्थ सिद्धी मोक्ष हे हातात घेऊन भक्ती मार्गाने जात असताना ते भक्ती मार्गाचा जगाला कित्ता घालून देतात. ब्रह्मप्राप्तीचा पूर्ण अधिकारी असून मोक्षाची बांधसोड करतो, परंतु पाण्याप्रमाणे नम्र असतो, म्हणून त्याला आम्ही नमस्कार करतो, आपल्या मस्तकावर धारण करतो. त्याची टाच म्हणजे श्री वत्सलांछन चिन्ह आम्ही आपल्या हृदयावर धारण करतो. गुणरूपी अलंकार आम्ही आपले वाणीकडून धारण करतो. त्याचे गुणानुवाद आम्ही गातो आणि त्याचे गुणानुवाद आम्ही ऐकतो. असे जे माझे भक्त आहेत त्यांना पाहावे असे जर डोहाळे आम्हाला लागले तर आम्ही नेत्ररहित असून अवतार धारण करून त्याला पाहतो. नेहमी आमच्या हातात असणाऱ्या कमळाने आम्ही त्याचे पूजन करतो. 2 हातावर 2 हात आणखी घेऊन आलिंगन देण्याकरता आम्ही अवतरलो आहे. त्यांच्या संगतीच्या सुखातिशयाने निराकार असा जो मी, त्या मला देह धारण करावा लागला. फार काय सांगावे, ते माझे जीव की प्राण आहे, ते आमचे परम मित्र आहे. माझ्या भक्तांची चरित्राची जी प्रशंसा करतात तेही मला प्राणाहून जास्त आवडतात. अर्जुना, तुला हा जो योग पूर्ण सांगितला तो भगवत प्राप्तीच्या उपायांनी भरलेला आहे, असा हा भक्तियोग आहे.
ज्या योगाच्या स्थितीची थोरवी अशी आहे की ज्याच्यावर मी प्रीती करतो आणि आपल्या मनात व मस्तकात त्यालाच आम्ही धारण करतो. त्या योगाच्या रम्य अमृतावर्षाव करणाऱ्या धर्मास अनुकूल अशा गोष्टी ऐकून त्याचा अनुभव जे घेतात, त्याचप्रमाणे त्या योगाचे ठिकाणी पूर्ण श्रद्धा ठेवून ज्याचे मनात हा उत्तम रीतीने ठसतो, त्याच विषयी आपले मनात पूर्ण विचार करून त्याचे आचरण जो करतो, ज्याची मनाची खरोखर अशी स्थिती होते, त्यांना आपल्या शेतात चांगली पेरणी करून चांगले पीक मिळते. त्याप्रमाणे फळ या भक्ताला प्राप्त होते. परंतु मला परम श्रेष्ठ मानून आणि माझ्या ठिकाणी प्रेम धरून सर्व व्यापक असणारा जो मी, त्याला जाणून जे भक्ती करतात तेच या जगात माझे भक्त आणि श्रेष्ठ योगी असतात. ज्यांना भक्ती कथा अत्यंत आवडते तेच या जगात तीर्थ, क्षेत्र व परम पवित्र असे पुरुष आहेत. त्यांनी आमचे ध्यान केले, आम्ही त्यांचे ध्यान करतो आणि ते आमचे पूर्ण दैवत आहेत. त्यांच्याशिवाय आम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट आवडती नाही. त्यांचाच आम्हाला नाद लागतो. तेच आमचे ठेवा आहेत. फार काय सांगावे, त्यांना पाहिल्याशिवाय आम्हाला समाधानही होत नाही. हे पंडूसुता, त्यांच्या प्रेमळ गोष्टी आणि भक्तांच्या प्रेमळ कथा जे सांगतील ती सुद्धा आमची परमदैवता आहे. संजय आणखी म्हणतो, हे राजा धृतराष्ट्रा, यापुढे कथा सांगण्याचा जो प्रकार आहे तो ऐक. ती रसभरीत अशी गोष्ट मराठी भाषेत आम्ही सांगू, ती ऐका. ज्ञानदेव म्हणतात, श्रोते हो, तुमच्यासारख्या संतांना आम्ही शरण जावे हे श्री गुरु निवृत्तीनाथांनी आम्हाला शिकवले आहे. या